मुंबईमध्ये मराठी सक्तीवरून राजकीय वाद आता तापलाय। मुंबईसह राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावरून मोठा राजकीय वाद पेटलाय। या मुद्द्यावर आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये तीव्र मतभेद दिसून येत आहेत। राज्य सरकारने 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय। चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येतं का याची तपासणी होणार आहे। नियमांचं पालन न केल्यास परवाना सुद्धा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली गेली। शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला पूर्णपणे विरोध दर्शवलाय। भाषा प्रेमाने शिकवावी, सक्तीने नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवून निर्णयाचा पुनर्विचार करण्याची देखील मागणी केली आहे। या निर्णयामुळे आता अनेक चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतोय, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाने मराठी सक्तीला समर्थन दिलंय। मराठी भाषेला प्राधान्य देणं आवश्यक असल्याची भूमिका मनसेकडून मांडली जाते। दरम्यान या मुद्द्यावर आता राजकीय पक्षांमध्ये संघर्ष वाढताना दिसतोय। काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि गोंधळ झाल्याच्या घटना समोर येत आहेत। तर रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी सुद्धा या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की मराठीला प्राधान्य देणं चुकीचं नाही, पण कोणावरही अन्याय होणार नाही। गरज असल्यास चालकांना मराठी शिकवली जाईल, असं देखील त्यांनी म्हटलंय। मराठी भाषा हा सक्तीचा निर्णय केवळ आता भाषेचा मुद्दा न राहता आता राजकीय आणि सामाजिक वादाचा विषय बनलाय। एका बाजूला मराठी अस्मिता तर दुसऱ्या बाजूला रोजगाराचा प्रश्न, आणि या दोन गोष्टींमध्ये समतोल कसा साधला जातो याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।